लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। शर्यतीच्या माध्यमातून देशी खिलार वंशाचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या मैदानास महाराष्ट्रभरातून आलेल्या बैलगाडी मालकांचा उत्साह पाहून शर्यतीचे मैदान यशस्वी झाले। त्यामुळे असा उपक्रम आयोजित करून माझा वाढदिवस साजरा करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो, असे उद्गार सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी काढले। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जनकल्याण केसरी बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते। राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून जनकल्याण केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। पंढरपूर तालुक्यात प्रथमच बैलगाडा शर्यतीचे मैदान होत असल्याने हजारो बैलगाडा प्रेमींनी मैदान पाहण्यासाठी गर्दी केली होती। या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्याच वर्षी 340 बैलगाड्यांनी सहभाग घेतला। सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत बैलगाडी शर्यती झाल्या। विजेत्या बैलगाडी मालकांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके पाटील, धनश्री परिवाराचे प्रमुख ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ बालके, ज्येष्ठ नेते युवराज पाटील, युवा नेते गलेश पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, युवा नेते प्रणव परिचारक, सांगोल्याचे युवा नेते बाबासाहेब देशमुख, दिग्विजय पाटील, सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे, निशिगंधा बँकेचे चेअरमन राजेंद्र जाधव, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंके, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे, शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे, तानाजी बागल, नितीन बागल, शहाजान शेख, सहकार शिरोमणी कारखान्याचे आजी माजी संचालक, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते। या बैलगाडा मैदानामध्ये सायंकाळी 7 वाजता झालेल्या फायनलमध्ये विठ्ठल प्रसन्न बुलेट बाजी ग्रुप 41-41 शेंडेचिंच यांच्या सावकार आणि ओम या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवत जनकल्याण केसरीचा चषक पटकावला। द्वितीय क्रमांक सिद्धनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांनी तर नारायण मोहिते यांनी तृतीय क्रमांक मिळवला। मायाक्का प्रसन्न उमरे दहेगाव, राजू शेठ जुगदार कलेढोन, विकास पाटील नेवरे, महावीर शेठ उमरे, सुदाम एक्सप्रेस, पैलवान तुकाराम कानगुडे उमरे पागे, विकास पाटील नेवरे, महावीर शेठ सुदाम फॅन्स क्लब उमरे या सर्वांनी देखील विशेष दखलपात्र क्रमांक मिळवले। विजेत्या बैलगाडी मालकांना लाखो रुपयांचे रोख बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले। या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून पैलवान पप्पू मंडले, समालोचक संपतराव वाघमोडे, बबलू चाचा, पंच अमोल माने, परमेश्वर लामकाने, दत्तात्रय कोळी, तानाजी अमराळे, लहू भोईटे, अंकुश भोईटे यांनी काम पाहिले। तर बैलगाडा मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संयोजन समिती, सहकार शिरोमणीचे सर्व आजी माजी संचालक व युवा गर्जना संघटना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। प्रांतिक सदस्य आणि सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्तानं कल्याणराव काळे बहुउद्देशीय संस्था व आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही बैलगाडा ओपनच्या खुल्या स्पर्धा शर्यतीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या। आज मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर एक प्रतिसाद या निमित्ताने मिळाला, कारण पंढरपूर तालुक्यामध्ये किंवा सोलापूरच्या ह्या परिसरामध्ये बैलगाडा शर्यत ही सुरुवात पहिल्याच वेळेस या ठिकाणी भरवण्यात आली होती। त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या ह्याच्यातून सर्वजण शेतकरी वर्ग हा बैलगाडा शर्यत ऐकत होता, बघत होता, पण प्रत्यक्षात या ठिकाणी आज आपल्या कारखाना कार्यस्थळावर या भावनीच्या मारणावर आज एक चांगल्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पार पडल्या, त्या सर्वांना बघायला मिळाल्या। या स्पर्धेसाठी जवळजवळ 350 बैलगाडी धारकांनी यामध्ये भाग घेतला होता आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडा शौकीन शर्यतदार या ठिकाणी या निमित्ताने आले होते। एकदम उत्तम प्रतीचे आणि चांगले या ठिकाणी शर्यत करणारे इथं बैलगाडा शर्यतीला या ठिकाणी बैलगाड्या घेऊन या ठिकाणी आले होते। एक चांगल्या पद्धतीने दिवसभर बैलगाडा शर्यत या ठिकाणी पार पडली। आपण पहिला जो नंबर आहे
तो बुलेट या नावानं, श्री विठ्ठल प्रसन्न बुलेट या नावानं जो नामांकित असा जो बैलगाडा आहे त्याला या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घेण्याचं कारण असं होतं की आपण वेगवेगळ्या स्पर्धा या निमित्तानं घेतो, त्या ठिकाणी त्या स्पर्धेच्या माध्यमातून तिथल्या त्या गोष्टीला चालना मिळावी हा आपला एक चांगला हेतू असतो. मग यातूनच आम्ही आमचे सर्व जे काही कमिटी मेंबर आहेत, जे कल्याणराव काळे सत्कार समितीचे सदस्य आहेत, त्यांनी ठरवलं की यावेळेस आपण बैलगाडाच्या शर्यती घ्यायच्या. त्याच्या कारणानं जो आपले गोधन आतापर्यंत संपत चाललेलं आहे, आपण जे काय ट्रॅक्टर इतर सगळ्या गोष्टीमुळे आपण बैलांना आता आपण एक दुर्लक्षित करत आलो आहोत, त्यामुळे त्या बैलांना खऱ्या अर्थानं आपलं जे काय दैवत आहे शेतकऱ्यांचं त्याला एक चालना मिळावी. त्यातूनच पशुसेवक वाढतील, पशूंची गणना या निमित्तानं वाढेल आणि बैलांना चांगल्या पद्धतीने जोपासना करून म्हणजे बैलगाडीच्या शर्यतीच्या निमित्तानं का होणार पण चांगल्या पद्धतीने बैलाची. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.